नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आपल्या कोल्हापुरातून. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी गटारीत पाईप टाकली आणि पेटवला गॅस. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती, त्याचबरोबर गॅसची टंचाई याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीनं आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात नाल्यातून गॅस निर्मिती कशी करता येते असं सांगितलं होतं. आजही त्यांच्या भाषणाचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या गॅस टंचाई निर्माण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जाणाऱ्या एका गटारीत गॅसची पाईप टाकून प्रातिनिधिक स्वरूपात गॅस पेटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याचा देखील निषेध नोंदवला. एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे असं असताना पंतप्रधान नाल्यातून गॅस निर्मितीचे वक्तव्य करत असल्याने ते फार मोठे वैज्ञानिक आहेत, संशोधक आहेत अशी खोचक टीकाही यावेळी करण्यात आली. याशिवाय काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी चूल पेटवून यांच्यावर भाकऱ्या बनवल्या. महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किमती वाढवून पठाणी लूट करत आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या तरी त्याचा बोजा जनतेवर पडू दिला नव्हता. त्यावेळी घरगुती सिलेंडर साधारण 400 रुपयांना मिळत होते, मात्र आता त्यासाठी 970 रुपये मोजावे लागत आहेत. तसेच सिलेंडर बुकिंगचा कालावधी 15 दिवसावरून 1 महिना करण्यात आल्याने जनतेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीही 1900 रुपयांच्या वर गेली आहे. सरकारने वाढवलेल्या गॅसच्या किमती तात्काळ कमी कराव्यात आणि लोकांना वेळेत एलपीजी गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील बातमी आहे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला कोल्हापूरकरांसाठी सुरांची एक अविस्मरणीय मेजवानी. प्रियंका बर्वे यांच्या स्वरसंध्येचा खास कार्यक्रम. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला कोल्हापूरकरांसाठी सकलम प्रस्तुत घाटगे ग्रुप, उर्मिला ग्रीन काउंटी रिसॉर्ट व तनिष्क प्रायोजित या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत आविष्कार इन्फ्रा, रायसन्स ग्रुप, सरोज कास्टिंग्स, चंद्ररूप क्लॉथ सेंटर, मिराशा शेपर्स, अन्वित, गुरुमाऊली, टेक्स फॅब, ओल्ड बॉम्बे आईस्क्रीम आणि एसजी फायटोफार्मा यांचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाला रेडिओ पार्टनर म्हणून बिग FM 92.7, तसेच हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून हॉटेल रेडियंट आणि सोशल मीडिया पार्टनर मीडियाटेक हे लाभले आहेत. याबरोबरच विशेष सहकार्य रोहन स्वामी प्रोडक्शन व दिनेश माळी फाउंडेशन यांचे लाभले आहे. यांसारख्या नामवंत संस्थांच्या सहकार्याने होणाऱ्या मैफलीत प्रियंका बर्वे आपल्या सुमधुर आवाजाने कोल्हापूरची संध्याकाळ संस्मरणीय करणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे फ्री पासेस माय हुंदाई शोरूम, सकलमचं ऑफिस हॉटेल ओपल समोर, दसरा चौकातील तनिष्क शोरूम, लक्ष्मी रोडवरील चंद्ररूप साडी सेंटर येथे उपलब्ध आहेत. हा कार्यक्रम उद्या मंगळवारी 17 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता हॉटेल ओपल समोरील माय हुंदाई जीपीटी कॉम्प्लेक्स येथे पार पडणार आहे. सुरांचा हा राजेशाही थाट अनुभवण्यासाठी कोल्हापूरकरांनी पास सहित सहकुटुंब उपस्थित राहावे. सकलम परिवारातर्फे आपणास विशेष आमंत्रण. पुढील बातमी आहे बायपास शस्त्रक्रियेसाठी 1 रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. विधानसभेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची स्पष्टोक्ती. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत बायपास शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना आता स्वतःच्या खिशातून 1 रुपयाही द्यावा लागणार नाही. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी विठ्ठल कदम यांच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी केवळ 1 लाख रुपये मंजूर झाल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री आंबेडकर यांनी स्पष्ट केले की केंद्राचे 3 लाख आणि राज्याचे 3 लाख असे एकूण 6 लाख रुपये या योजनेतून मिळतात. निकषांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर तात्काळ कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. पुढील बातमी आहे तुकडेबंदी मुक्ती आणि बिगर शेती प्रक्रियेचे सुलभीकरण, ऐतिहासिक निर्णय. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. महाराष्ट्राच्या महसूल विभागाने गेल्या काही महिन्यात घेतलेले निर्णय हे सामान्य जमीन मालक आणि घर खरेदी करणाऱ्यांसाठी क्रांतिकारक आणि ऐतिहासिक ठरले आहेत. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला तुकडेबंदीचा प्रश्न आणि बिगर शेती प्रक्रियेतील दिरंगाई यामुळे सर्वसामान्यांना आपल्याच जमिनीवर हक्क सांगताना अडचणी येत होत्या.
शासनाच्या नवीन धोरणामुळे आता 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत झालेल्या तुकड्यांचे व्यवहार कोणतेही शुल्क न भरताना नियमित होणार असून येण्यासाठी सरकारी कार्यालयात चक्रा मारण्याची गरज उरलेली नाही, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील 81 मंडळात 1240 गावांमध्ये तुकड्यांच्या फेरफार नोंदी होऊन खातेदाराचे नाव लावण्याकरता प्रलंबित फेरफार नोंदीची 8533 संख्या आहे. याबाबत बोलताना त्यांनी महसूल विभागाने 15 दिवसांमध्ये मिशन मोडवर काम करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या सूचना केल्या. या प्रक्रियेत त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींनाही आवाहन करीत यासाठी प्रचार आणि काम करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. पुढील बातमी आहे पश्चिम आशिया युद्धात भारताची मुत्सद्देगिरी यशस्वी. संवादामुळे भारतीय जहाजांचा मार्ग मोकळा. जयशंकरांचा दावा. इराण इस्रायल अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने मोठी मुत्सद्देगिरी यशस्वी केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी माहिती दिली की इराणशी केलेल्या थेट चर्चेमुळे हॉर्मुझची सामुद्रधुनीमधून भारतीय जहाजांचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. विशेष म्हणजे याच्या बदल्यात भारताने एक्सचेंज म्हणून काहीही दिलेले नाही. आमचे इराणशी ऐतिहासिक संबंध आहेत आणि संवाद हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धाद्वारे हा मार्ग उघडण्याचा प्रयत्न करत असताना भारताने मात्र चर्चेद्वारे आपल्या LPG जहाजांची सुटका करून घेतली, असा दावा परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केला आहे. पुढील बातमी आहे इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा 17वा दिवस. युद्धाच्या आघाडीवर काही महत्त्वाच्या बातम्या. इराण इस्रायल अमेरिका युद्धाच्या 17व्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो मित्र राष्ट्रांना कडक शब्दात सुनावले असून हॉर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी मदत न केल्यास नाटोचे भविष्य अंधकारमय असेल असा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी चीनकडे या जलमार्गावरील नाकेबंदी उठवण्यासाठी मदतीची मागणी केली असून तसे न झाल्यास शी जिनपिंग यांच्यासोबतची नियोजित शिखर परिषद लांबणीवर टाकण्याची धमकी दिली आहे. आम्ही युक्रेनला मदत केली, आता मित्र राष्ट्रांनी आमची साथ देण्याची वेळ आली आहे, हे मी लक्षात ठेवेन, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. तरी फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांनी हॉर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव नाकारलाय. दुसरीकडे इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या तळांवर मर्यादित आणि लक्षित जमिनीवर कारवाई म्हणजेच ग्राउंड ऑपरेशन सुरू केली आहेत. तेहरानवर भीषण बॉम्बफेक सुरूच असून इराणने याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. दरम्यान दुबई विमानतळावर ड्रोन हल्ल्यामुळे काही काळ विमान वाहतूक विस्कळीत झाली होती. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची यांनी अमेरिकेसोबत कोणत्याही चर्चेची शक्यता फेटाळून लावली आहे. ट्रम्प यांनी इराणचा प्रश्न सुटल्यानंतर क्युबाबाबतही मोठी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.